तर छोट्याशा पार्टीसाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। तर आज आपण बनवतो इथे कॉर्न टिक्की। त्यासाठी इथे मी 1 बाउल बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा मॅश करून घेतलेला आहे। 1 वाटी स्वीट कॉर्न घेतलेला आहे। कांदा घेतलेला आहे बारीक कापून। चिली फ्लेक्स घालतोय। चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आमचूर पावडर घातलेली आहे। चाट मसाला किंवा आमचूर पावडर दोन्हीही चालेल। थोडासा गरम मसाला घातला आहे। कोथिंबीर घातली आहे। 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। या अशा पद्धतीचं घट्टसर आपण सारण तयार करून घ्यायचं आहे। हे बटाट्याचं सारण जर मऊसर असेल तर यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। हाताला तेल लावून घ्यायचं आहे। हे मी एक शेपर घेतलेला आहे। माझ्याकडे इथं फ्लॉवरच्या शेपचा शेपर आहे। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हे कॉर्न टिक्कीज बनवू शकता। अगदी गोल बनवलेत तरी चालणार आहेत। आता मी सगळ्या टिक्कीज बनवून घेतलेल्या आहेत। तेल गरम करत ठेवलं होतं। हे पहा तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये या सगळ्या टिक्कीज तळून घेऊया। तुम्ही या टिक्कीज डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपण 2 मिनिटं तळून घेणार आहोत। दोन्ही बाजूने 2-2 मिनिटे तळून झाले की आपण गॅसची फ्लेम हाय करणार आहे आणि दोन्ही साईड परत आपण 2 मिनिटांसाठी तळून घेणार आहोत। यामुळे काय होतं आपल्या टिक्कीज आहेत त्या छान वरतून क्रिस्पी आणि आतून मऊसूत बनतात। आता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि 1-2 मिनिटासाठी आपण ह्या दोन्ही साईडनी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। आता या टिक्कीज काढून घेऊया आणि अशीच आता आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया। या टिक्कीज तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर मस्तपैकी एन्जॉय करू शकता। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही एक स्नॅक्स म्हणून देऊ शकता। अचानक कोणी पाहुणे आले तर तेव्हा सुद्धा आपण ही झटपट होणारी टिक्की तयार करू शकतो किंवा तुम्ही बर्गरची पॅटी म्हणून सुद्धा ही टिक्की बनवू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।